तर काय फायनली पूजा झालेली आहे, पण बघतोय एकदम पद्धतशीर पूजा. साडी नेसा बाई. याचा स्लोमो व्हिडिओ करून मी नंतर मी ॲड करेन त्याच्यामध्ये. आता तात्पुरतं तुम्हाला असं दाखवतोय. प्रसाद वगैरे दाखवून झालेला आहे आणि बाहेर शेजारच्या घरात बाकीचे लोक बसलेले आहेत खायला. नाश्त्याचा विषय चालू आहे इथे. मोदक राहिले बाजूला, पहिलं पेट पूजा करून घेते सगळे. तर सकाळी सकाळी लवकर पूजा सुरू केली आणि सगळे लगेच कामाला लागले. त्यामुळे सकाळी सकाळी पहिलं यशला बोललो नाश्ता घेऊन ये आणि पहिलं पेट पूजा करून घेतली आणि नंतर म्हटलं कामाला सुरुवात करू आरामात. आधीच उठलेत 12 वाजता. माई लेट उठले सगळे. 12 वाजले रे. काय पण काय 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 आणले रे? समोसे कोणाला आणले रे? अलग है रे. किसका तो तेरा है क्या समोसा? बड़ा आदमी बन गया यार. यांचं चालू दे, कारण मला एका ठिकाणी जायचं आहे. ते मी करतो आणि लगेच निघतो. हे यांच्यासोबत बसतो तुम्ही पण खायला आणि मी जातो मीरा रोडला एका कामासाठी. तिथून म्हणजे श्रावणीला आणायचं आहे, राणीला, आणि मग तिथून येईन मी. तिथे आता काय व्हिडिओ नाही करत बस, तिथे इकडचीच व्हिडिओ मेन आहे. सो ते करतो कंटिन्यू. ओके. गणपती बघा बाई, गणपती बघा. तर मित्रांनो, आता मी आता झोपायला आलो. खरं तर सकाळी लवकर ते तयारी करेपर्यंत लेट झाला, पण थोडा आराम करतो. पण आपण गौरेशकडनं विचारून घेऊया कसं वाटतंय मोदक बनवताना. खास करून त्याला मोदकासाठी बोलवलेलं आहे आपण. तर त्याला विचारूया कसं मोदक केला जातो त्याच्या पद्धतीने, हॉटेलच्या स्टाईलने, आणि रेसिपी विचारून घेऊया. आणि सोबत त्याला साथ देण्यासाठी आहे राणी, आणि तिचा पहिला मोदक. हे दाखव राणी. हा राणीचा मोमोज. आले आणि तिथे भाजी कटिंग चालू आहे, तिथे भाजी खाणं चालू आहे. आपण गौरेशला विचारू त्याच्या प्रतिक्रिया. ठीक आहे, मी फ्रंट कॅमेरा. माही कोथिंबीर दे. सुरी दे तिकडे. सुरी नाही आहे ना? हाय. मग आता गौरेशला पण त्याच्या प्रतिक्रिया विचारूया. येस. तर गौरेश, कसं वाटतंय मोदक करताना? चांगलं की अजून चांगलं? फक्त चांगलं. मग काय सांगाल तुम्ही हॉटेल स्टाईल? तर गौरेश सांग, गौरेश कसं मोदक तुम काय बोलतोय? अच्छा. खरं तर गौरेशचा इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा होती, पण तो काय नीट उत्तर देत नव्हता आणि त्याचाच मूड नव्हता पहिली गोष्ट तर, कारण सकाळपासून तो कंटिन्यू मोदक बनवतोय आणि म्हणून त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यू घेताना आला नीट. पण नेक्स्ट टाइम कधीतरी त्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन आपण घेऊया त्याचा इंटरव्ह्यू. ठीक आहे. पण तरी पण तू समजा हॉटेल स्टाईल मधून काय शिकलेस, तर कसे मोदक बनवले जातात तुझ्या पद्धतीने? नाही सांग तर, काय काय टाकलं ह्याच्यात पुरणात? बनवताय ना तुझा कसा गाली गलोच कर दिया भाई. मेरे को वीडियो बनाने का वीडियो नंतर बनवूया भाई. इथे आमची बहीण तापलेली आहे, आम्ही जातो. मला वाटलं की ही काहीतरी नॉर्मल बोलेल, पण हिने डायरेक्ट शिवी दिली. मला तर ते बीप करायला लागला व्हिडिओ, पण काय हरकत नाही. पण आमच्या सगळ्या भावंड्यांमध्ये हे शिव्या देणे वगैरे कॉमन आहे, पण नॉर्मली असं काय नेक्स्ट लेवलला शिव्या देत नाही आम्ही. नॉर्मल असं चालतं भावंड्यांमध्ये. तापले म्हणजे तू असा मोदक किती झाले दाखव तर. मोदक कसं बनवलंय गौरेशचं मोदक बघूया आपण. आणि एक दे हातात. हा दे, हा केसरवाला दे. केसरवाला दे. देखो भाई, केसर वाला मोदक देखो भाई. बाबा आलेस ना? आले का किती आता सगळ्यांना टेन्शन मध्ये सगळे. मॅडम विचारलं तर काय सांगायचं? तर ह्यांना मोदक बनवते. आता हे सगळे आहेत, यांचे तोंड भरपूर सुटलेले आहेत. आपण नंतर बोलूया. आणि प्रीती ताई पण आलेली आहे. ताई हाय कर. ए ताई हाय कर. हाय कर. खरोखर बोलतोय, व्हिडिओ चालू आहे.
ती रास्ते रास्ते आणि कर ना नीट. थांब ना मेल्या. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया नंतर. राणीचं तोंड सुटलेलं आहे, ती शिवाय देते, त्यापेक्षा गाव कसं आपण नंतर बोलूया. ठीक आहे. दुपारी नैवेद्य दाखवल्यानंतर थेट आम्ही आरतीची व्हिडिओ केली, कारण खूप माणसं येत होते आणि त्याच्यामुळे वेळ नव्हता भेटलेला. तर मित्रांनो, काल रात्री आपण जेवल्यानंतर काल रात्री थांब डिस्टर्बन्स येतोय माझ्या व्हिडिओ मध्ये. हा काय विषय आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी रात्री आपण सगळे आरती झाल्यानंतर खूप जेवणाची पंक्ती वगैरे होते, त्याच्यानंतर व्हिडिओ करता आली नाही, म्हणून मग मी रात्री ब्लॉग केला नाही कंटिन्यू. आणि आता सकाळी पूजा केली पहिली उठून, आणि माई बघते सकाळी नाही, दुपारी 12 वाजता. खोटं बोलायचं नाही. दुपारी 11:45 रात्री खरं तर लेट झालं खूप, सगळं आवरेपर्यंत माणसं येत होती, जेवून गेली वगैरे, त्यामुळे लेट झाला आणि त्यामुळे सकाळी लेट उठतो. आणि मग आता विषय चालू आहे विसर्जनाचा, कारण गेल्या वर्षीचं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला की आमच्या इथे खूप प्रॉब्लेम आहे विसर्जनाच्या वेळी, म्हणून म्हटलं यंदापासून आपण घरीच गणपतीचं विसर्जन करायचं, ही त्याचीच तयारी चालू आहे. यंदा असं ठरवलेलं की घरीच गणपती विसर्जन करायचं, आणि मग विसर्जनासाठी गणपतीच्या आकाराची जागा लागते, त्यासाठी आम्ही तो ड्रम निवडलेला, आणि म्हणून ते सगळं मेहनत करावी लागते. मग त्याचं आम्ही गणपती विसर्जन करणार आहे, आणि त्याच्यानंतर मूर्ती विरघळल्यानंतर ती आपण झाडांना त्याची माती वापरणार आहोत, आणि उरलेलं पाणी वगैरे ते समुद्रावर जाऊन विसर्जन करणार आहोत. तर सध्या तेच चालू आहे, कटाई चालू है इधर हमारे इधर ड्रम की. हे कसं काढलंस रे? मग हेच मी मगाशी बोलत होतो, हुशार आहे. आता ह्याच्यात पाणी वगैरे स्वच्छ धुवून पाणी टाकून फुलं बिलांचा विषय करणार आहोत. आवाज होतो ह्याच्यात खूप, मी नंतर फायनल कंप्लीट. हार्ड वर्किंग ब्रो. आपण नंतर आवाज कमी झाल्यावर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तोपर्यंत गणपती बघा, आज सकाळचं पूजन. सगळ्यांना मूर्ती खूप आवडलेली आहे, खूपच म्हणजे खूप प्रेम करतो मूर्ती. डेकोरेशन पण त्यांना खूप आवडलं आहे बरेच. तर आपण बघूया आता पुढे याची कटाई होते, मग आपण पाणी वगैरे टाकताना व्हिडिओ करूया पुढे कंटिन्यू. ठीक आहे. हार्ड वर्किंग ब्रो, हाय कर जरा. नाही, तो सिरियस लेवलवर काम करतोय, माहिती आहे. झाली आहे कॉमेडी व्हिडिओ पप्पांसोबत आमची. हे व्हिडिओ पकड, दाखव. हे हाताला लावशील, अगं ते निघतंय. ते माईने दिलेली जी सुरू होती ती इतकी गरम होती की ते कापत असताना अचानक ते अशी बाहेर सुटली. मला वाटलं की हातावर येईल की काय, पण नशीब वाचलो मी. पण हे खूप रिस्की काम आहे. जलवा रे जलवा, तिथेच कडक आहे, टणक आहे. ते पात्याने केला आता गरम नको करू सुरी. व्हिडिओ करतोस ना? तू घे बाबू, मला जायला झालंय. कुठे जातेस तू? आता सोडलंस ना? पोराला आणा नको. कर बंद कर व्हिडिओ.